जय भीम सर. बाबासाहेबांनी इथे 1947ला देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला आणि डिसेंबर 47ला बाबासाहेबांनी हे घर आणि 23 एकर जागा खरेदी केली होती. बाबासाहेबांनी ते विद्यापीठ स्थापन करायचं होतं आणि त्या दृष्टिकोनाने बाबासाहेबांनी जागा खरेदी केली होती. विद्यापीठ असं नाही, नालंदा किंवा तक्षशिला विद्यापीठासारखी विद्यापीठ निर्मिती व्हावी अशी संकल्पना होती. आपण जर मावळ परिसर बघितला तर संपूर्ण लेण्यांनी भरलेला आहे आणि बाबासाहेबांचा त्याचाच विचार करून देहरोडला बुद्धरूप का स्थापन केलंय याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि काय काय इथे राज्यघटनेचे काही पानं लिहिलेले होते म्हणतात, किंवा इथला काय इथे कशा पद्धतीने राहत होते, इथे त्यांना जेवण कोण देत होतं आणि कशा पद्धतीने इथं वास्तव्य. बाबासाहेबांनी संविधानाचे काही पाने इथे लिहिले असे जाणकार म्हणतात. इथे दत्तोबा गायकवाड म्हणजे त्याचे वडील लिंबाजी गायकवाड हे जे या बाबासाहेब जेव्हा जेव्हा इथे यायचे तेव्हा त्यांना फोन यायचा आणि ते बाबासाहेबांची संपूर्ण अरेंजमेंट करायची. काशीबाई गायकवाड ज्या नुकत्याच 1-1.5 वर्षापूर्वी मयत झाल्या ते बाबासाहेबांना इथे जेवण घालत होते. आणि मुंबई किंवा पुणे याच्या मध्यस्थी हे तळेगाव आहे. कशा पद्धतीने किती वेळा इथे बाबासाहेब आलेले होते, माईसाहेब इथे आले होते? बाबासाहेब तसे म्हणतात जाणकार की 48 वेळा येऊन गेले, परंतु माईसाहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिले बाबासाहेबच्या सवासाच्या या पुस्तकामध्ये तारखासहित उल्लेख केलेला आहे. आणि हे शुद्ध हवेचं ठिकाण होतं. म्हणजे तळेगाव जर पाहतो म्हटलं तर टीबीच्या हॉस्पिटलला फेमस होतं आणि ते शुद्ध हवा बाबासाहेब चांगली भावत होती म्हणून बाबासाहेबांनी जागा खरेदी केली होती. काय कारण होतं इथेच बाबासाहेबांनी घ्यायचं, किंवा लोणावळ्याला पण काही बाबासाहेब आले होते, मावळात त्यांचा काय ऋणानुबंध होता? नाही, बाबासाहेबांनी जे की इथे जे लेण्या आहेत, जो बुद्ध परिसर आहे, कदाचित बाबासाहेबच्या वाचनामध्ये आला असेल, तथागतांचा इथे वास्तव्य झाला असेल असंही कदाचित असेल म्हणून ही जागा निवडली. आणि पुणे आणि मुंबईला हे विद्यापीठ होतं, परंतु ग्रामीण भागामध्ये विद्यापीठ निर्मिती करावी याच दृष्टिकोनाने बाबासाहेबांचा प्रयत्न होता. आणि जसं की इंदोर या गावी बाबासाहेबांना जे वाडा आहे दाभाडे सरकारचा, तो दाभाडे सरकारचा वाडा विद्यापीठासाठी मिळावा म्हणून बाबासाहेब पत्रव्यवहार सुद्धा केलेले होते. म्हणून त्याचं ऐतिहासिक महत्व आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.